अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जे गॅस टंचाईच्या बाबतीत संभ्रम निर्माण होत आहे आणि त्यानिमित्त वसई विरार पूर्ण वसई तालुक्यासह परिसरातली जी कायदा सुव्यवस्था असेल किंवा या संदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून वसई विरार महापालिकेचे महापौर राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक आता दालनामध्ये बैठक झालेली आहे आणि आत्ता सध्या माझ्यासोबत महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि स्वतः महापौर राजू पाटील आहेत। सर, या ठिकाणी जी बैठक झालेली आहे नेमकं काय ठरलं या बैठकीमध्ये? या बैठकीत असं ठरलं की आपल्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात घरगुती गॅसची कुठलीही टंचाई नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊन गॅस डीलरच्या दुकानावर लाईन लावू नये। गॅस डीलरला आम्ही सूचना दिलेल्या आहे की तुम्ही गॅस डीलरच्या ठिकाणी जी लाईन लागेल त्या लाईनमध्ये कोणालाही गॅस सिलेंडर देऊ नये, त्यांनी ते घरी जाऊन द्यावेत आणि घरी जाऊन देताना यासाठी आमचे नगरसेवक पोलीस प्रशासन त्यांना मदत करेल। सर, पण ज्या नेमक्या गाईडलाईन्स आहेत शासनाच्या माध्यमातून ज्या गाईडलाईन्स आहेत त्या नेमक्या कोणत्या गाईडलाईन्स आहेत? कारण घरगुती गॅसच्या काय गाईडलाईन्स आहेत आणि ह्याच्या हॉटेल व्यावसायिकांच्या काय लाईन? घरगुती गॅससाठी तर काही प्रश्नच नाही, त्याचा पुरेसा साठा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आहे। कमर्शियलचा जो पुरवठा आहे तो साधारणतः 10% त्यांना मिळतो असं आम्हाला गॅस डीलरने सांगितलं। याबाबत आम्ही SLC म्हणजे स्टेट लेवल कोऑर्डिनेटरशी बोललो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हा कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही बऱ्यापैकी सुरळीत करू। निश्चितच माझ्यासोबत स्वतः महापौर आहेत। सर, मोठ्या प्रमाणामध्ये वसई विरारमध्ये एक इंडस्ट्री आहे, पर्यटन क्षेत्र आहे, अनेक बाहेरून येणारा जो वर्ग आहे पर्यटक आहे तो इथे येतो। जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक पॅनिक आहेत, त्यांना गॅस मिळत नाही आहे, त्यामुळे हॉटेल बंद करायची वेळ येते, तर अशा बाबतीत आपण महापौर म्हणून आणि व्यावसायिकांना काय नेमकं सांगणार आहे? बघा, आपल्या इकडे सगळ्यात मोठं इंडस्ट्री आहे ते खाकरा बनवणारी आहे, त्या महिला आहेत। जवळपास 25 ते 30 हजार महिला काम करतात आणि घरोघरी करतात त्या वेगळ्या, आणि त्यांचं शिष्टमंडळ येऊन भेटलेलं का त्यांना अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यांना कमर्शियल सिलेंडर वापरायला मिळतो आणि त्याचीच पुरवठा होत नव्हता, म्हणून त्यासाठी आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या आम्ही बोलवलेलं, आमच्या आयुक्त साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, राज्यस्तरावरील देखील अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि जास्तीत जास्त कमर्शियल पुरवठा सिलेंडरचा कसा होईल हे बघितलं जाईल, प्रशासनातर्फे तर बघितलं जाईल। आमचे नगरसेवक जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत त्या विभागामध्ये त्या डिस्ट्रीब्युटरना देखील डिस्ट्रीब्युशनसाठी मदत करतील। पण जी लोक जे पॅनिक होत आहेत किंवा लोकांना असं वाटतं की जर आणखी युद्धजन्य परिस्थिती जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली तर आणखी अवस्था जी आहे ही भयान होऊ शकते, मग अशा वेळी लोकांना आपल्याकडून काय आव्हान असेल? बघा, त्याच्यासाठी आम्ही एक 15 दिवसांनी परत परिस्थिती कशी आहे ती बघून 15 दिवसांनी परत एक आमची बैठक होणार आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो का तुम्ही पॅनिक होऊ नका, लाईन लावू नका, घरपोच तुम्हाला सिलेंडर घरगुती मिळणार आहे। राहिला प्रश्न कमर्शियलचा, तर मग वृद्धाश्रम असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांचे असतील, हॉस्पिटल असतील, त्यांना कुठेही सिलेंडर कमी पडणार नाही असं डिस्ट्रीब्युटरनी देखील सांगितलेलं आहे आणि त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत। त्यांना कसा साठा वाढवून मिळेल, कोटा त्यांचा कसा वाढवून मिळेल, त्यासाठी आयुक्त साहेबांनी त्यांच्याशी डिस्कशन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेलं आहे, तसा पत्रव्यवहार देखील आम्ही राज्याला आणि केंद्राला करत आहोत। निश्चितच आज झालेल्या बैठकीमध्ये जवळपास वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही आहे। घरगुती गॅस जो आहे हा प्रत्येकाला घरपोच मिळणार आहे, मात्र कमर्शियल गॅससाठी सुद्धा या ठिकाणी जो 10% कोटा आहे हा सुद्धा सांगण्यात आलेला आहे। त्यामुळं या शहरामधल्या महापालिका हद्दीमधल्या कोणत्याही नागरिकांनी पॅनिक न होता प्रशासनाला सहकार्य करावं। प्रत्येक गॅसचा कोटा जो आहे तुम्हाला घरपोच मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं जर परिस्थिती आणखी काही उद्भवली तर पुन्हा एकदा प्रशासन यावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।